गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सरचे स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लेखा व कोशागार विभाग 2025 मध्ये परीक्षा होणार आहे, त्याची जाहिरात कनिष्ठ लेखापाल पदाकरिता जाहीर झालेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण डिटेल मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम टॉपिक लिस्ट काय कोणकोणते विषय आहेत त्याची डिटेल टॉपिक लिस्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तसे आपण लाईक पण करायचं आहे। आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे। त्या अगोदर अकॅडमी मध्ये नवीन वर्षानिमित्त जी बॅच स्टार्ट झालेली आहे त्या बॅचेस वरती 50% ऑफर आहे। यामध्ये एएनएम लेखा व कोशागार बॅच 2025 कनिष्ठ लेखापालाकरिता ही बॅच असणार आहे। सर्व विषयासहित यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके या सर्व विषयाचा समावेश असणार आहे। बॅचचे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत। टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत। तसे व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा, डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि जे लेक्चर आहेत अनलिमिटेड वेळा आपल्याला पाहायला मिळणार आहे। फक्त 2500 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे। बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। याविषयी डिटेल मध्ये आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। पहिल्यांदा जाहिरात बघून घ्या तुम्ही। लेखा व कोशागार विभाग आताच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 2 दिवसापूर्वी कनिष्ठ लेखापालाकरिता। ते नेमकं आपल्याला फॉर्म कधीपासून भरायचे आहेत 31 डिसेंबर 2024 ते 30 जानेवारी 2025 पर्यंत याचा आपण नेमका जो मेन व्हिडिओ आहे फॉर्म भरून घ्यायचे सर्वांनी। सिलेबस विषय आपण पाहणार आहोत, नेमकं काय काय आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे। या ठिकाणी दिलेले मराठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असेल। 25 प्रश्न असणार आहेत, प्रति प्रश्न 2 गुण, 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण। त्यानंतर इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान पदवीचा दर्जा असणार आहे 25 प्रश्न 50 गुण आणि बौद्धिक चाचणीचे पदवी दर्जा आहे 25 प्रश्न 50 गुण। असे एकंदरीत 100 प्रश्न, एक प्रश्न 2 गुणांकरिता 200 गुणांची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। ठीक आहे, त्यापर्यंत त्यांनी किती दिलेले परीक्षा जो कालावधी आहे तो 2 तासाचा राहणार आहे, म्हणजे 120 मिनिट असणार आहे। परत काय दिले, परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर उमेदवारांना ते सूचना वगैरे दिलेले ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा 200 गुणांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे। कोणत्या कंपनी मार्फत? TCS कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे। परत खाली दिलेला आहे जे मेन विषय आहेत बघा। आता यामध्ये नॉर्मलायझेशन पण केलं जाणार आहे। ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड पेड पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त जर सत्रामध्ये परीक्षा घेण्यात आली असेल तर त्याचं नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करण्याचं अगोदरच त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे। यामध्ये पहिला जो विषय आहे मराठी या विषयामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे मराठीचा सिलेबस आहे। त्यानंतर इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे उतार्यावरती प्रश्न पण आपल्याला सॉल्व्ह करायला विचारले जातात। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे सामान्य ज्ञान, यामध्ये भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे। घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, म्हणजे आपल्याला जो MPSC ग्रुप बी, ग्रुप सी ला किंवा राज्यसेवेला जो सिलेबस आहे तो सेम सिलेबस यामध्ये दिलेला आहे। त्यानंतर त्यांनी आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947 महत्वाच्या व्यक्तीचे कार्य म्हणजे जे समाजसुधारक होऊन गेलेले आहेत त्यांच्या संदर्भात आपल्याला का विचारले जाणार आहे। स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती, वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी तसेच राष्ट्रीय चळवळी,
याचा पण यामध्ये समावेश आहे. त्यानंतर भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल हा एक दिलेला आहे. यामध्ये प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक भूगोल, हवामान शास्त्र, पर्जन्यमान जे घटक दिलेले आहेत, पर्जन्यमानातील नद्या आहेत, पर्वत, पठार, विविध भूरूपे या घटकांचा समावेश आहे. त्यानंतर पर्यावरण, मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, राष्ट्रीय व जागतिक पातळीवर संघटना. त्यानंतर पाचवा जो घटक आहे सामान्य ज्ञान आणि तंत्रज्ञान, यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी. त्यानंतर दिलेला आहे उपायोजन, रिमोट सेन्सिंग, माहिती व संप्रेषण तंत्र, आयटीचा पण भाग दिलेला आहे. नेक्स्ट जो आहे अर्थव्यवस्था, नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र, यामध्ये समग्रलक्षी अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत, त्याची आर्थिक सुधारणा 1991च्या, सार्वजनिक वित्त, भारतीय शेती आणि ग्रामीण विकास. तसेच सातवा जो पॉइंट दिलेला आहे चालू घडामोडी, जागतिक तसेच महाराष्ट्र तसेच भारतातील पण चालू घडामोडीवरती प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आठवा पॉइंट आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 अपडेट जो झालेला आहे त्यावरती प्रश्न असणार आहे. चौथा जो विषय आहे बुद्धिमापन चाचणी, सामान्य बुद्धिमापन, एखादा उमेदवार किती कमी कालावधीमध्ये विचार करू शकतो त्या आजमावण्यासाठी प्रश्न आहेत. तसे अंकगणित आणि सांख्यिकी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी याचा पण समावेश असणार आहे. यामध्ये पात्र काय दिलेली आहे, भारतीय नागरिकत्व आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ते सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ओके, परत आपल्या अकॅडमीमध्ये बघा, यामध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत, लेखा व कोशागार विभाग कनिष्ठ लेखापाल पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याकरिता 50% ऑफर आहे. 2 जानेवारी लास्ट डेट आहे ऑफरची. 2500 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर, जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच जेएनएम बॅच 2025 एएनएम जेएनएम स्टाफ नर्स संदर्भात नागपूर महानगरपालिकेमध्ये जेएनएमच्या जागा निघालेल्या आहेत. याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे. 3000 रुपयामध्ये तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी. सेम वैशिष्ट्य आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी अकॅडमीचा मोबाईल क्रमांक 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे. तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू सर्वांचे. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये.